तनपुरेंचा उद्या भाजपा प्रवेश, आमदारकी मिळणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे उद्या दुपारी 3 वाजता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। पक्षांतरानंतर त्यांना भाजपकडून अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या महाविस्फोटक राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीसह विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। हा पक्षप्रवेश केवळ एका नेत्याचं पक्षांतर नसून यामागे आगामी काळातील विधान परिषद निवडणुका, राहुरी विधानसभा मतदारसंघातील तडजोडी आणि जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय घराण्यांचं वर्चस्व टिकवण्याची मोठी रणनीती दडली आहे। आता भाजप तनपुरेंना दिलेला आमदारकीचा शब्द पाळणार का? तसेच इथली राजकीय समीकरणं नेमकी काय आणि उद्या प्रवेश असताना तनपुरे आज सुप्रिया सुळेंना का भेटले, या सगळ्यांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच अत्यंत चुरशीचं आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेलं राहिले। या जिल्ह्याच्या राजकारणात प्राजक्त तनपुरे हे एक तरुण, उच्च शिक्षित आणि वजनदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात। महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं। तसेच जलसंपदा मंत्री आणि लाभक्षेत्र विकास यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सख्खे भाचे असल्यानं त्यांच्या या निर्णयाला कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या प्रचंड महत्त्व प्राप्त झाले। जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात। अशा परिस्थितीत त्यांच्याच घरातून आणि अत्यंत जवळच्या नातेवाईकांना थेट भाजपची वाट धरल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना प्रचंड उधाण आलंय। या संपूर्ण राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तयार झाली होती। राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षितपणे वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात केली होती। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यापूर्वी त्यांनी परिधान केलेली भगवी टोपी आणि भगवं उपरणं यामुळे ते लवकरच कमळ हाती घेणार असल्याचं संकेत राजकीय विश्लेषकांना मिळालं होतं। या पोटनिवडणुकीत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, जो भाजपसाठी अत्यंत फायदेशीर ठरलाय। त्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत प्राजक्त तनपुरे यांच्या अत्यंत गुप्त आणि महत्त्वपूर्ण बैठका झाल्या होत्या। या वरिष्ठ भाजप नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आणि त्यांनी दिलेल्या एका मोठ्या शब्दाच्या आधारावर तनपुरे यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। तनपुरे यांच्या माघारीमुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय अत्यंत सहज आणि सुकर झाला। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं तनपुरे यांना भविष्यात राजकीयदृष्ट्या पुनर्वसित करण्याचं आणि विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा सभागृहात पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं, ज्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसतेय। प्राजक्त तनपुरे यांच्या मनात सुरू असणाऱ्या या राजकीय उलथापालथीची अधिकृत कुणकुण 2 दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावरील हालचालींवरून संपूर्ण महाराष्ट्राला लागली। त्यांनी अचानक त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह, जुने फोटो आणि पक्षी ओळख पूर्णपणे हटवून टाकली। त्याऐवजी त्यांनी त्यांचे मामा जयंत पाटील यांचा हात जोडलेला एक अत्यंत भावनिक फोटो डीपी म्हणून ठेवला होता। या फोटोसोबत त्यांनी दिलेला संदेश हा एका प्रकारे त्यांच्या जुन्या पक्षाला आणि मामांना दिलेला भावनिक निरोप होता, ज्यावरून ते आता कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं। हा बदल पाहिल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आणि नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तनपुरे यांनी त्यांचा फोन बंद ठेवून कोणाशी बोलणं टाळलं। आगामी काळात महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 17 जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये बरीच खलबत सुरू होती। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची ही जागा पूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडे होती। त्यामुळे महायुतीच्या सुरुवातीच्या जागा वाटपाच्या चर्चेत अजित पवार गटानं या जागेवर आपला नैसर्गिक हक्क सांगत जोरदार दावा ठोकला होता। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील बदललेलं संख्याबळ, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची मोठी संख्या लक्षात घेता भाजपनं हा मतदारसंघ स्वतःकडे खेचून आणण्यात यश मिळवलं। ही जागा भाजपच्या वाट्याला आल्यानंतर या जागेवरून निवडणूक जिंकू शकणारा सक्षम आणि लोकप्रिय चेहरा म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाहिलं जाते। उद्या शनिवारी दुपारी 3 वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात किंवा अहिल्यानगरमधील प्रमुख कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। तनपुरे यांच्यासोबत त्यांचे हजारो खंदे पाठीराखे, राहुरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक माजी सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे संचालकही भाजपचा स्कार्फ गळ्यात घालणार आहेत। त्यामुळे या एकाच पक्षप्रवेशामुळे संपूर्ण जिल्ह्याचं स्थानिक राजकारण पूर्णपणे भाजपमय होणार असल्याचं चित्र दिसतंय। या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाकडून अत्यंत सावध आणि तितकीच चिंताजनक प्रतिक्रिया उमटते। पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नव्हती।
मागील वेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राहुरी निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती, परंतु ते थेट पक्षांतर करतील अशी शक्यता वाटली नव्हती. शशिकांत शिंदे यांनी स्वतः तनपुरे यांच्याशी वैयक्तिक पातळीवर बोलून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं. शशिकांत शिंदे यांनी स्वतः तनपुरे यांच्याशी वैयक्तिक पातळीवर बोलून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं असलं तरी आता वेळ निघून गेली असून तनपुरे यांनी भाजपचा मार्ग पूर्णपणे निश्चित केलाय. दुसरीकडे भाजप ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी या विषयावर अत्यंत मुत्सद्दीपणे भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की प्राजक्त तनपुरे यांनी नुकत्याच झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला मान देऊन भाजप उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत केली होती. ही वस्तुस्थिती आहे. राजकारणात कोणत्याही नेत्याच्या पक्षात प्रवेश होणं आणि पक्षाची ताकद वाढणं ही नेहमी स्वागतार्ह असते, असं सांगत त्यांनी तनपुरे यांच्या संभाव्य प्रवेशाला हिरवा कंदील दिलाय. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि तनपुरे घराण्यातील जुने राजकीय वैर सर्वश्रुत असलं तरी बदलत्या राजकीय समीकरणात विखे पाटील यांनीही या प्रवेशाला संमती दर्शवली आहे, कारण यामुळे जिल्ह्यात भाजपचं एकहाती वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या संपूर्ण संरचनेला खिंडार पडलं होतं. राहुरी, नगर आणि पाथर्डी या भागांमध्ये तनपुरे यांच्या साखर कारखाना आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मोठं जाळं पसरले. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडे या भागात सक्षम नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होणार आहे. तसेच जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या भाच्याला आपल्या गोटात खेचून भाजपने महाविकास आघाडीला मानसिकदृष्ट्या देखील बॅकफूटवर आणलंय. त्यामुळे मवी आहे सगळं डॅमेज कंट्रोल नेमकं कसं करते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.